जे मुलगा असतं ना ते खरंच जंगलात जाऊन तपश्चर्या करील असं मला नाही वाटत. पण आम्हाला भागवत हे सांगतं का तरुण मुलांनी तपश्चर्या कशाची करावी. ध्रुवानी जी तपश्चर्या केली होती साक्षात ब्रह्म परब्रह्म साक्षात भगवंताला भेटण्याची तपश्चर्या केली होती. हे आमचं उद्दिष्ट असतं शेवटचं परमात्मा भेटण्याचं. तसं शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण घेणारं जे पोरगं असतं ना त्याचं स्वतःचं उद्दिष्ट असतं. त्यासाठी ते तपश्चर्या करतं. त्याची तपश्चर्या जंगलात नसते, कुठे असते, शाळेमध्ये असते, कॉलेजमध्ये असते. ती परीक्षा असते एक प्रकारची. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो किती सलगपणे अभ्यास करतो, किती चांगल्या पद्धतीने आपल्या गुरुचा अनुनय करतो. आणि असा अनुनय केल्यानंतर किती चांगल्या पद्धतीनं तो त्या परीक्षेमध्ये पास होत चांगले मार्क घेतो. हे ध्रुव व्याख्यानातून आम्ही शिकलं पाहिजे. कारण ध्रुव त्या गादीवर जाऊन बसतो. आमचा ध्रुवाने जर अभ्यास केला तर आमचा ध्रुवही त्या गादीवर जाऊन बसतो. या प्रत्येक कथा रामायण असेल, महाभारत असेल, शिवपुराण असेल, नाथकथा असतील, हे सिद्धांत वेगळे आहेत आणि त्याचे दृष्टांत वेगळे आहेत. आम्ही त्या सिद्धांताच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला की आम्हाला ग्रंथाचा उलगडा झाला. आम्ही 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रताचं चरित्र बघितलं. भरत होतो हरणी गर्भा कसा गेला, का गेला? कारण वासनेनं आमचा मृत्यू समय जी वासना आम्हाला आली त्यानुसार आमचा मृत्यू होतो, आमचा जन्म होतो. म्हणून मृत्यू समयी आमच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाम असावं. किंबहुना त्याला एकच मागणी करावी. जसं भीष्मांनी सांगितलं होतं, हे कृष्ण मी माझी बुद्धी तुला देतो. म्हणजेच काय का तू माझ्या हृदयामध्ये स्थिर राहा, माझ्या बुद्धीत स्थिर राहा. माझ्या बुद्धीला कधी स्मृती भ्रंश होऊ देऊ नको. सातत्याने तुझं नामस्मरण